जे मीडिया असतो आणि मीडियामुळे जे काही तरुण युवक युवतींचं जे नुकसान होत आहे, तेव्हा आपण आश्चर्य दिला की तरुण युवक युवतींनी या स्पर्धा परीक्षांमध्ये आजच उतरा, कारण तुम्हाला पुढच्या मी जे प्राध्यापक या ठिकाणी बोलते तुम्हाला मी सांगते आहे की आम्ही जे सिलेबस तयार करतो आहे यामध्ये पूर्ण एज्युकेशन सिस्टीम मधनं नोकऱ्या बंद होताना आपल्याला दिसणार आहे। तेव्हा आजच तरुण युवक युवती जर अभ्यासामध्ये उतरले आणि त्यांनी अभ्यासाची साथ दिली, अभ्यास हा एक अभ्यासच पूर्ण जीवनामध्ये उतरवला तर खरोखर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये यश मिळेल। यश हे फक्त तुमचं स्वतः पुरतं राहणार नाही। तुम्ही जेव्हा आमच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकलं असेल तर मी तुम्हाला आताच सरांनी एका मनोगत व्यक्त केलं की त्यांना माहिती नव्हते की अभ्यास काय आहे। म्हणजे बरेचदा असं असतं की आपण महाविद्यालयात शिक्षण हे पूर्ण करतो, ते फक्त एक दिवस आधी आपण पेपर लिहितो आणि बस आपलं शिक्षण झालं। आज आपल्याला असंच दिसते की आपल्या पेट्या ज्या आहेत त्या डिग्रीने भरलेल्या आहेत, मार्कशीटने भरलेल्या आहेत, परंतु त्याचा उपयोग तेव्हाच आपल्या उद्योगासाठी होईल जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतराल आणि आपल्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे जी काही स्थापना झालेली आहे ही पूर्ण महाराष्ट्रात मी तुम्हाला आव्हान करून सांगते की कुठेही निःशुल्क अभ्यासिका नाही। हे या अभ्यासिकेचे यश आहे की कुठेही ₹1 न देता आमचे असंख्य विद्यार्थी हे लागत आहेत आणि त्याही पेक्षा समोरची कृतज्ञता एक सांगते की जे विद्यार्थी लागले ते लोक ज्या ठिकाणी मुलं लागतात त्या ठिकाणी ते मुलं जाऊन त्या ठिकाणी ते अभ्यासिका सुरू करतात। यापेक्षा कुठलंही यश हे कुठल्याच अभ्यासिकेला नसेल। लायब्ररी आणि अभ्यासिका हा याच्यामधला फरक आहे। जय भीम। जय भीम सर्वांना। मी प्रतिभा रायगुले वर्गड तलाठी। मी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका या चळवळीमध्ये गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे आणि या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेमध्ये एकूण महाराष्ट्रभर 500च्या वर विद्यार्थी लागलेले आहे आणि जे विद्यार्थी लागलेले आहे ते या चळवळीमधून अभ्यासिका ही पूर्ण समोर चालवत आहे। तर सिद्धार्थनगर मधील वासियांना मी एक आव्हान करू इच्छिते की आम्ही इथे याच्यासाठी आलेलो आहोत की तुमचे जे कोणी बहीण भाऊ मुलं मुली असतील त्यांनी आमच्या अभ्यासिकेमध्ये पाठवा, अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायला लावा आणि आपण आपला समाज आपला जो काही आहे आजूबाजूचा परिसर अत्यंत गरिबी आणि हालाकीचा आहे। आपण मोठमोठ्या क्लासेस किंवा कोणते हे करू शकत नाही, आपण मोठमोठ्या कॉलेजमध्ये अभ्यास करू शकत नाही। त्याच्यामुळे आपली अभ्यासिका आहे ती निःशुल्क आहे आणि सगळे तुमच्या आपल्या या परिसरातील लोकांना माझे आव्हान आहे की आपली जे मुलं मुली असतील त्यांनी आमच्या अभ्यासिकेमध्ये पाठवा, त्यांना सरकारी नोकरी लागावी अशी आमची इच्छा आहे आणि आपला समाज हा खूप मागासलेला आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आमच्या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा। ही निःशुल्क चळवळ आहे अशी मी सर्वांना विनंती करते।